माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. विको वाढवू नको. हां, या अभंगाच्या द्वारा याचा सुद्धा कमी कर थोडा. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी असलेलं प्रेम प्रगट करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हे किती वेळ आवाज येतो काय तुम्ही? अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने वारकरी संप्रदायाचे थोर संत अध्वर्यू संत भगवान बाबा महाराज यांच्या कृपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय थोर संत वैकुंठवासी श्याम बाबा महाराज यांच्या 31व्या पुण्यतिथी महोत्सवाचं औचित्य साधून या बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर या बाळापूर नगरीमध्ये संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव, या महोत्सवातील आजच्या 4थ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या गावातील सर्व ग्रामस्थांच्या तरुण मंडळीच्या प्रेमातून हरिभक्तीपरायण संगीताच्या क्षेत्रातलं एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय सदानंद महाराज यांच्या प्रेमातून या गावचे सुपुत्र हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज वाघ यांच्या स्नेहातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने माईक चालू कर ना, चालू आहे का? भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव इथे संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार
नष्ट व्हावे. अनादि कालापासून भगवंताच्या दर्शनाची जी आपल्याला भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटे येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन प्रभूने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा. या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो. वारकरी संप्रदायातली भजनाच्या क्षेत्रातील अत्यंत दर्जेदार अशी टाळकरी मंडळी, वारकरी शिक्षण संस्थेतील माझे गुरुबंधू महाराज मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. या सर्व टाळकऱ्यांना मी नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायातील कमी वयात पण अत्यंत दर्जेदार असा प्रगल्भतेने मृदंग वाजवणारे मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत. या मृदंगाचार्यांना मी वंदन करतो. ज्यांच्या नेतृत्वातून या ठिकाणी विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण संपन्न होत आहे. आदरणीय माऊली महाराज पैठणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी वंदन करतो. गोड अशी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी संपन्न होत आहे. कथा प्रवक्ते त्यांनाही वंदन करतो. वारकरी संप्रदायातील साधकावर आपल्या पोटच्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या, माता भगिनीच्या, वारकरी संप्रदायातल्या सर्व वैष्णवांचं आणि संत मंडळींचं निवासस्थान आणि आधारस्थान म्हणजे आमचे आदरणीय अशोकरावजी अण्णा करमाडकर, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही हृदयापासून वंदन करतो. आपणा सर्वांच्या पवित्र चरणी मी नतमस्तक होतो. आणि आजच्या या चिंतन सेवेला आपण प्रारंभ करूया. या गावामध्ये येऊन ज्यांनी वारकरी संप्रदायाची साधना केली, या गावातील प्रत्येक व्यक्तीला वारकरी संप्रदायाचे ज्यांनी संस्कार दिले, शिकवण दिली, ज्यांनी आपल्या आयुष्यातला शेवटचा श्वास भगवान परमात्म्याचं चिंतन करत या नगरीमध्ये घेतला, असे एक निष्काम कर्मयोगी, असे एक ज्ञानेश्वरीवर अत्यंत हृदयापासून प्रेम असलेलं व्यक्तिमत्व, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी आदरणीय श्यामबाबा यांच्या पवित्र चरणाला, स्मृतीला मी नतमस्तक होतो, वंदन करतो. आणि त्यांच्याच पुण्यतिथी महोत्सवाचं औचित्य साधून गेली 31 वर्ष हा उत्सव आपण या ठिकाणी संपन्न करत आहात. मी अधिकचा प्रस्तावनेमध्ये वेळ न घालवता 1-2 वाक्यात याचं उत्तर देतो. ज्यांनी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण वारकरी संप्रदायाच्या साधनेसाठी वेचला, त्यांचं नाव आहे वैकुंठवासी श्यामबाबा. ज्यांच्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब वारकरी संप्रदायाच्या संगोपनासाठीच वेचला गेला, त्यांचं नाव आहे संत श्यामबाबा. पुण्यतिथी त्यांची 31वी पुण्यतिथी आहे. नेहमी आपण ऐकतो त्यामुळे त्याचा विस्तार करत नाही, एका वाक्यात सांगतो. तुम्ही जागे आहेत, सुरुवातच आहे अजून. पुण्यतिथी
ही जिवंत माणसाची केली जाते का मेलेल्या व्यक्तीची केली जाते? सोपं विचारतोय मी. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कोणाची? बरोबर आहे, मेलेल्या व्यक्तीची केली जाते. अगदी बरोबर आहे. तर मला उत्तर द्या मग, बाळापूरमध्ये मेलेली माणसं किती आहेत? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पुण्यतिथी कोणाची केली जाते? मेलेल्या माणसाची. मग जर मेलेल्या माणसाची पुण्यतिथी केली जाते तर बाळापूरमध्ये मेलेली माणसं किती आहेत? मला वाटतं बाळापूरमध्ये मेलेली माणसं किती आहेत याचा नक्की आकडा तुम्हाला सांगता येणं अवघड आहे. मी सांगतो. तुम्ही म्हणाल तुम्ही तर थेट फेटा बांधून उतरले, तुम्हाला कसं काय माहिती या गावात किती काय माणसं मेलेले आहेत? अहो, रोज अभ्यास करावा लागतो तेवढा. ऐका ऐका, मी बाळापूरमध्ये मेलेली माणसं किती आहेत ती सांगू का छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मेलेली माणसं किती आहेत ती सांगू? चला बोला तुम्ही. बाळापूर मधली सांगू. बर बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणखीन आपली मजल बाळापूरच्या बाहेर गेलेलीच नाही, चांगली गोष्ट आहे. बाळापूर मधली सांगतो. तर मग लिहून घेतोच का? आकडा लिहून घे ना. बाळापूर मध्ये मेलेली माणसं किती आहेत सांगतो, आकडा लिहून घ्या. ऐका, बाळापूरमध्ये मेलेली माणसं इतकी आहेत, जी जिवंत नाहीत ती सगळी मेलेली आहेत. आता जरा ऐका, उत्तर बरोबर आहे का चुकलंय? प्रश्नच नाही. जी जिवंत नाहीत ती सगळी मेलेली आहेत. मग त्या सगळ्याच मेलेल्या व्यक्तीची पुण्यतिथी होते का? होत नाही. मग आता मला उत्तर द्या, पुण्यतिथी मेलेल्या माणसाची होते का जिवंत माणसाची होते? आता त्याने आता मधला मार्ग पकडला. तर ऐका, उत्तर इतकंच आहे, पुण्यतिथी ही जिवंत माणसाची होते. तुम्हाला आता धक्काच बसला असेल, जिवंत माणसाची कशी काय पुण्यतिथी होते? उत्तर देतो, पुण्यतिथी ही जिवंतच माणसाची होते. ऐका, वैकुंठवाशी हे थोर संत श्याम बाबा देहाच्या दृष्टीने जरी गेलेले असले तरी कार्याच्या दृष्टीनं, कीर्तीच्या दृष्टीनं आजही जिवंत आहेत. आणि म्हणून माणसाचं जिवंतपण, नीट ऐका, हे केवळ या चमडीवर, कातडीवर अवलंबून नसतं. माणसाचं जिवंतपण त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या कार्यावर, त्याच्या सात्विक आचरणावर अवलंबून असतं. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय आहे बघा, काही माणसं अशी असतात ऋषिकेशजी, अशी माणसं काय असतात, ती माणसं जिवंत असतानाच मेलेली असतात. आणि काही माणसं मात्र मरून जिवंत असतात. सांगेन मी तुम्हाला, काही माणसं जिवंत असतानाच मेलेली असतात. एखाद्याला जर म्हटलं ना, अरे साखरपुड्याचा समारंभ आहे, भाऊसाहेबांना बोलवा की, तर ते शेजारचं काय म्हणतो, अरे जाऊ दे, त्याला काय बोलवायचे, तो काय बोलवण्याच्या लायकीचा आहे का? याचा अर्थ काय सिद्ध झाला? तो जिवंत असूनही मेल्यात जमा आहे. माईबाप जिवंत असून मेल्यात जमा असण्यात काय मजा आहे हो? जीवनात एखादा दिवस असा यावा, ऐका ऐका, जिवंत राहून तर सगळेच मरतात. जागेत का तुम्ही? जिवंत राहून तर सगळेच मरतात. एखादा क्षण जीवनात असा येऊ द्या, मरून जिवंत राहायला शिका. माणसानं काय झालं पाहिजे? मरून जिवंत राहायला शिकलं पाहिजे. आणि मग ऐका, मरून कसं जिवंत राहावं? वैकुंठवाशी श्याम बाबा सारखं मरून जिवंत राहावं. हे मरून जिवंत राहणं आहे, जरा लक्ष द्या. चांगलं आहे का? माणसानं जरूर मेलं पाहिजे. माणसानं जरूर मेलं पाहिजे, नक्की मेलं पाहिजे, 100% मेलं पाहिजे. पण पुढचं एकच वाक्य आहे का, असं मारा असं मारा, मेल्यानंतर कमीत कमी 31 वर्ष तरी जगलं पाहिजे. मेल्यानंतर 31 वर्ष तरी जगलं पाहिजे हो. आणि आता अर्थ पुढचं वाक्य आहे का, मेल्यानंतर जर जगायचं असेल, मेल्यानंतर जर जगायचं असेल
तर जिवंत असेपर्यंत, मेल्यानंतर जर जगायचं असेल तर मरेपर्यंत कसं जगायचं हे वैकुंठवासी श्यामबाबांच्या जीवनातून शिका. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा पद्धतीचं हे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत जिवंत असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून त्यांचं हे पुण्यस्मरण करतोय. एका वाक्यात बोलतो ना, अभंगाचा प्रवेश करतो. ऐका. पुण्यतिथी कोणाची होते? एका वाक्यात, पुण्यवान माणसाची होते. ज्यांनी जन्मभर स्वतः पुण्य केलं, ज्यांनी जन्मभर देवाचं नामस्मरण केलं, ज्यांनी जन्मभर ज्ञानेश्वरीची पारायण केली, ज्यांनी जन्मभर ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं, थोडक्यात पुण्यवान महात्म्याचीच काय होते? पुण्यतिथी होते. आणि म्हणून महाराजांच्या 31व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालू असलेला हा भव्य दिव्य दर्जेदार असा महोत्सव, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, कीर्तन असा दर्जेदार उत्सव आपण सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन करत आहात. आणि मला आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करेन की निसर्गाच्या प्रतिकूलता म्हणणारच नाही, कारण त्यानं येणं गरजेचं आहे. मेघवृष्टी गरजेची आहे, अत्यंत महत्वाची आहे. आणि मग अण्णांची ना आमची चर्चा होती जेव्हा बायपासला आम्ही आलो. पाऊस तर चालू आहे, आता कसं असेल कोणास ठाऊक. पाऊस चालू आहे, आता कसं असेल कोणास ठाऊक. मी अण्णाला म्हटलं, बाकीच्याचं काय का असे ना, कीर्तन करायची तर व्यवस्था नक्कीच असेल म्हटलं. नक्कीच असेल म्हटलं. कीर्तन करायची तर व्यवस्था नक्की असेल म्हटलं. निवाऱ्याची काही थोडा पत्रा अमक तमक व्यवस्था 100% असेल म्हटलं. पण अक्षरशः प्रल्हादरावांनी आणि या ग्रामस्थांनी धक्काच दिला. अरे कीर्तन करायची तर व्यवस्था कोणी करेल, पण श्रोत्यांना सुद्धा बसण्याकरता व्यवस्था आहे. ही काय आगळी आणि वेगळी अशा पद्धतीची क्रांती आहे. श्रोत्यांना सुद्धा काय आहे ते स्टेज आहे, स्टेज. श्रोते व्यासपीठावर आहेत. मुसळधार जरी आला तरी पाणी खालून जाऊ शकतं. काय कमाल आहे. काय अशी एक क्रांती केलेली आहे. इकडे माझे तरुण बांधव बऱ्यापैकी खुर्च्यावर बसलेले आहेत. मी अभिनंदन करतो, प्रश्नच नाही. अभिनंदन करतो आपलं मनापासून. ते अरे ते कॅमेरा तुमच्याकडे नाही रे लावला, तुम्ही असे हात केले, पण आता काय करता. तर लक्षात ठेवा, आपलं मी अभिनंदन करतो. गावकऱ्यांनी केलेल्या या नियोजनाबद्दल, केलेल्या या व्यवस्थेबद्दल आपल्याला हृदयापासून धन्यवाद देतो. त्याचं कारण आहे, अरे पोराच्या लग्नात लोक कितीतरी धावपळ करून व्यवस्था करतात, तितकी व्यवस्था सप्ताहात कधीच करत नाहीत. पण मला आज आनंद वाटला, त्याच्याही पेक्षा 10 पटीनं अधिक व्यवस्था आपण या उत्सवात केली, सप्ताहात केली. आणि म्हणून श्यामबाबा भक्त परिवार, तरुण मंडळ, ग्रामस्थ यांचं मी हृदयापासून अभिनंदन करतो. हे 31वं पुण्यस्मरण आहे. लवकरात लवकर राहिलेली 19 वर्ष निघून जावी आणि लवकरात लवकर या आपल्या सप्ताहाला, या उत्सवाला सोन्याचे दिवस यावे. म्हणजे या उत्सवाचा सुवर्ण महोत्सव, म्हणजे या उत्सवाला 50 वर्ष लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. ते 50वं वर्ष या उत्सवाचं, हे किती आहे? 31वं. या उत्सवाचं 50वं वर्ष आपल्या सर्वांना पाहायला मिळावं, हे देवाला प्रार्थना करतो. त्या 50व्या वर्षापर्यंत आपल्यापैकी कोणालाही देवाने हात लावू नये अशी पांडुरंगाला प्रार्थना करतो. त्या 50व्या वर्षाच्या उत्सवाला हेच टाळकरी, हेच त्या 50व्या वर्षाला हेच मृदंगाचार्य असतील, त्या 50व्या वर्षाला हेच श्रोते, 50व्या वर्षाला हेच विनेकरी. म्हणा की राव, हेच महाराज काय म्हणा की. काय कमाल आहे तुमची. चला तर असं हे 50वं वर्ष आपल्या सगळ्यांना पाहायला मिळावं अशी प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. वेळेची माझ्याकडे मर्यादा फार महत्वाची आहे. तशी थोडी वेळ शिल्लक राहिले, 40 मिनिटाची वेळ साधारणतः शिल्लक राहिलेली आहे. आणि राहिलेल्या 40 मिनिटामध्ये
9:15 होऊन गेलेत, बरोबर आहे का? राहिलेल्या 40 मिनिटामध्ये ऐका, आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे. तुम्ही कदाचित म्हणाल 40 मिनिटामध्ये कसं काय कीर्तन करायचं? तर 40 मिनिटामध्ये कीर्तन करता येतं. त्याची मी परीक्षा दिलेली आहे. परीक्षा दिली 2002 साली. विशेष सांगतो, त्या परीक्षेत पास सुद्धा झालेलं आहे. आणि अजून सांगायचं ठरलं तर पहिल्या नंबरने पास झालेलं आहे. त्यामुळं ज्या माणसाला लांबवायला येतं त्याला आकडायला यायला काय अडचण नाही. आणि म्हणून अगदी लवकरात लवकर 11:30च्या आत आपण ही सेवा थांबवण्याचा प्रयत्न करूया. सेवेला घेतलेल्या अभंगातून तुकोबाराय, भगवान परमात्मा भक्तावर किती प्रेम करतो आणि तो कोणत्या भक्तावर प्रेम करतो याचं चिंतन प्रगट करतात. लक्ष द्या, ऐका. देवाच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी प्रेम असतं. भक्ताच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम असतं. आणि तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये आपल्या कुटुंबाविषयी प्रेम असतं. दुसऱ्या भाषेत सांगायचं ठरलं तर देव भक्त वत्सल आहे. आपल्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय संसार आहे. जरा लक्ष द्या. माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम असावं का नसावं? तुम्ही जागेत? असावं. आणि मी नसावं म्हटल्यानं तुम्ही थोडं सोडून देणार आहेत. असावं की जरूर असावं. जरा नीट ऐका. आपलं एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या पदार्थावर काय असतं? प्रेम असतं. अगदी बरोबर. प्रेम जरूर असावं. जरा नीट कीर्तन ऐका. फक्त प्रेमाचा विषय नसावा, देव असावा. एवढाच बदल करा. फार काही कीर्तनात बदल करायचा आहे, फार काही तकलीफ करून घ्यायची अशातला अजिबात भाग नाही. नक्की प्रेम असलं पाहिजे. फक्त प्रेमाचा विषय नसला पाहिजे. प्रेमाचा विषय नारायण असला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण. जरा ऐका, लक्ष देऊन ऐका. काय असतं बघा, आपण कुठंतरी प्रेम करत असतो. सांगा बरं, प्रेमाच्या मोबदल्यात, ऐका, प्रेमाच्या मोबदल्यात कालांतरानं आपल्या पदरात सुख पडतं का दुःख पडतं? काय पडतं? दुःख पडतं. जरा नीट कीर्तन ऐका. वय वर्ष 60 ते वय वर्ष 70 या वयोगटातले लोक जर आपण कीर्तन झाल्यानंतर एकत्र केले, त्यांचे एक अर्ध्या तासाचं संमेलन घेतलं आणि त्यांना विचारलं, आत्तापर्यंतचा तुमचा संसारातला अनुभव सांगा. मला वाटतं हे सगळे लोक काय अनुभव सांगतील? हे सगळे लोक एका वाक्यात अनुभव सांगतील. सगळ्यांचं पहिलं वाक्य हे असेल, कोणतं? काय जमलं की अजून 60 व्हायचंय, काय खरं नाही. आता ऐका, या 60 ते 70 वयोगटातल्या लोकांचं दुसरं वाक्य काय असेल सांगू का? दुसरं वाक्य हे असेल, महाराज या दुनियात कोणी कोणाचं नाही. मग घरी जायची घाई कशाला करता? मी का आपल्याशी बोलायला लागलो? संसारामध्ये आपण जे एखाद्यावर प्रेम करतो त्याच्या मोबदल्यात आपल्या पदरात फक्त काय पडतंय? दुःख पडतंय. आता ऐका, हाच प्रश्न संतांना विचारा, प्रेमाच्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळतंय? त्याने उत्तर दिलंय, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. सुख देई, सुख देई, ताली वाजवा. प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम
प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. लक्ष द्या जरा. म्हणजे प्रेमाच्या मोबदल्यात संतांना काय मिळतंय? सुख मिळतंय. आणि प्रेमाच्याच मोबदल्यात तुम्हाला, मला, आपल्याला दुःख मिळतंय. मग नक्की प्रेम सुख देतं का नक्की प्रेम दुःख देतं? तर त्याचं उत्तर देतो, सुख अथवा दुःख हे प्रेमावर अवलंबून नाही, प्रेमाचा विषय काय आहे याच्यावर अवलंबून आहे. हे लक्षात ठेवा. त्याचा विषय काय आहे ते महत्वाचं आहे. जरा ऐका, थोडं अजून वेगळं करतो. साधूच्या अंतःकरणात काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम हे विकार असतात का नसतात? जागे आहेत तुम्ही? नसतात. चांगली गोष्ट आहे, तुम्ही नसतात हे सांगितले, आनंदाची गोष्ट आहे. पण मी जरा थोडं पुढे जाऊन बोलतोय. असतात. कसं काय असतात? उत्तर देतो मी तुम्हाला, ओव्याच देतो ना. ऐका, साधूच्याही अंतःकरणात काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम, प्रेम हे विकार आहेत. फक्त या सगळ्या विकारांचा विषय नाही, देव आहे. आता ओव्या देतो. ज्ञानोबाराय बोलतात, ते माझेनी कामे सकाम, ते माझेनी प्रेमे सप्रेम, ते माझिया भुली संभ्रम नेनती लोक, ते अहंकारू वाहत अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागी, ते लोभिये एकची जगी माझे निलोभे. तुकोबारायचं चरण देतो. काम, क्रोध, लोभ, स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. सिद्ध काय झालं याच्यातून? सिद्ध हे झालं, त्यांच्या वृत्तीत असलेल्या कामाचा, क्रोधाचा, लोभाचा, अहंकाराचा विषय नाही, भगवंत आहे. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. जरा ऐका, आलंबन काय आहे, प्रेमाचं आलंबन काय आहे हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. लक्षात येण्याकरता अजून सोपं करतो. साधू असतो बघा, साधू. ऐका, साधूला घर असतं का नसतं? कमाल आहे, बोला की. असतं. आणि संसारिक माणसाला घर असतं का नसतं? असतं की, नक्कीच असतं, वादच नाही. मग दोघात फरक काय? जर दोघालाही घरच आहे तर एकाला साधून एकाला संसारिक असं का म्हणायचं? तर त्याचं उत्तर आहे, साधूची घराची संकल्पना आणि तुमची माझी घराची संकल्पना याच्यात जमीन आसमानाचं काय आहे? फरक आहे हो, अंतर आहे हो. विचारा साधूला तुमचं घर. साधू उत्तर देतात, हे विश्वची माझे घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, वैकुंठ भुवनी घर केले, ज्ञानदेवा घर, चिदानंदी नारायणी वसले घर. पुष्कळ चरण आहेत साधूची घराची संकल्पना. आणि आपल्याला विचारलं आपलं घर जर विचारलं तर आपण लगेच सांगतो महाराष्ट्रात. मी त्याला विचारलं, अरे महाराष्ट्र काय खिशात बसतो का? महाराष्ट्रात कुठं? तो पट्ट्या लगेच म्हणतो मराठवाड्यात. बरोबर आहे ना, मराठवाड्यात. पण मी पुन्हा विचारला, अरे मराठवाडा काय बारीक आहे का? 7 जिल्हे एकत्र आल्यानंतर जो होतो तो मराठवाडा. मराठवाड्यात कुठं? संभाजीनगर. पण पुन्हा मी विचारलं, संभाजीनगर काय छोटा आहे का? संभाजीनगर जिल्ह्यात कुठं? तालुका संभाजीनगर. अरे संभाजीनगर तालुक्यात कुठं? बाळापूर गावात. मी म्हटलं, बाळापूर तरी काय सामान्य आहे का हो? सामान्य आहे का? बाळापूर म्हणजे बाळापूर मध्ये नेमकं कुठं? हा पट्ट्या पुन्हा म्हणतो 3 नंबर वार्डात. म्हणजे 3 नंबर वार्ड आहे का? पण नाहीतर मी म्हणायला जायचो ना, वार्डच नसायचं. 3 नंबर वार्डात. मी पुन्हा विचारलं, 3 नंबर वार्डात नेमकं कुठं? हा पाण्याच्या टाकीजवळ. बरं ठीक आहे, पाण्याच्या टाकीजवळ आहे का? मी पुन्हा विचारलं, अरे पाण्याच्या टाकीजवळ नेमकं कुठं? तो म्हटला, ते नाही का 2 मजली घर. मी नंतर विचारलं,
त्या 2 मजली घरात नेमकं कुठं? हा पट्ट्या म्हटला खालच्या मजल्यातली मागची खोली माझीच आहे म्हटलं. विठ्ठल 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 लक्ष द्या, लक्ष द्या. साधूची घराची संकल्पना किती व्यापक आहे बघा. आणि आपण आपली घराची संकल्पना किती संकोचित केली हो. आपण आपल्याला राष्ट्रानं संकोचित केलं, विभागानं संकोचित केलं, जिल्ह्यानं संकोचित केलं, तालुक्यानं संकोचित केलं, गावानं संकोचित केलं, वार्डानं संकोचित केलं. नंतर पाण्याच्या टाकीजवळ, त्याच्यानंतर 2 मजली, त्याच्यानंतर खालच्या मजल्यातली मागची खोली. काय काय जीवन आहे हो. बघा बघा, म्हणजे आपली संकल्पना संकोचित आहे. अजून विचारतो, साधूला कुटुंब असतं का नसतं? तुम्ही जागेत असतं. संसारिक माणसाला कुटुंब असतं का नसतं? असतं. मग जर दोघालाही कुटुंब आहे तर दोघात फरक काय? फरक हाच आहे आत्ता सांगितलेला, संकल्पना भिन्न आहे. जमीन आसमानाचं अंतर आहे. विचारा साधूला, साधूचं कुटुंब. साधू उत्तर देतात वसुधैव कुटुंबकम. संपूर्ण वसुधा पृथ्वी हेच साधूचं काय आहे? कुटुंब आहे. चिकलठाण साधूचं कुटुंब आहे. बाळापूर साधूचं कुटुंब आहे. अजून कुठलं गाव? माळीवडगाव साधूचं कुटुंब आहे. आणि एवढं जरी कळलं असलं तरी नक्की साधूचं गाव कोणतं आहे अजून कळलंच नाही. म्हणजे काय साधूचं जीवन आहे बघा. ऐका ऐका, साधूलाही कुटुंब असतं, पण त्यांची संकल्पना वसुधैव कुटुंबकम. आणि आपली संकल्पना, आपलं कुटुंब फार तर आपण कुटुंब वसुधैव म्हणतो. नाही लक्षात आलं? अहो आपण डबक्याला समुद्र म्हणतो. लक्षात ठेवा. ऐका, 2019चा काळ होता. महिना एप्रिलचा होता बरं का. एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला बोलता बोलता ती व्यक्ती अशी म्हणाली, तुम्हाला कुठं कुटुंब आहे? तुम्हाला कुठं कुटुंबाच्या जाणीव आहेत? कुटुंबातल्या वेदना तुम्हाला कुठं माहीत आहे? कुटुंब आम्हाला आहे, आम्हाला कुटुंबातलं कळतं. ऐका, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माणसानं या माणसाला उत्तर दिलं, हो हो तुम्हालाही कुटुंब आहे आणि मलाही कुटुंब आहे, पण तुमचं कुटुंब निराळं, माझं कुटुंब निराळं. तुमचं कुटुंब म्हणजे मुलगी, पुतण्या, नातू एवढंच तुम्हाला कुटुंब आहे. माझं कुटुंब म्हणजे 125 करोड जनता, हेच माझं कुटुंब आहे. हे दुसऱ्या दिवशी दिलेल्या माणसाचं काय आहे? उत्तर आहे. फारच जिज्ञासा असेल तर ही 2 माणसं कोण? कीर्तन झाल्यावर खाजगीत भेटा, नावं सांगतो. बस की आपल्यात आता काय असेल. चला, माझ्या मुद्द्याकडे चांगलं नीट लक्ष द्या. आता त्यातलं कोणाचं कोणतं कुटुंब हे तुमचं तुम्ही लावून द्या. इतकं मोकळं करीत नाही मी का आपल्याशी हे सगळं बोलायला लागलो. कुटुंब दुःख देत नसतं, घर दुःख देत नसतं. त्या घराबद्दलची तुमची संकल्पना काय ती महत्वाची आहे. कुटुंबाबद्दलची तुमची संकल्पना काय आहे ती महत्वाची आहे. मग दादानं ऐका, एक अति महत्वाचं वाक्य आजच्या कीर्तनातलं वाक्य ऐका. या मंडपात इथं यायचंय कशाला? कुटुंब बदलण्यासाठी इथं यायचं नाही, घर बदलण्यासाठी इथं यायचं नाही, परिस्थिती बदलण्यासाठी इथं यायचं नाही, इथं संकल्पना बदलण्यासाठी यायचंय. लक्षात ठेवा. विचारसरणी बदलण्यासाठी इथं यायचंय. सांगू का, इथे आल्यानंतर परिस्थिती बदलली पाहिजे ही अपेक्षा करू नका. इथे आल्यानंतर स्थिती बदलली पाहिजे ही अपेक्षा करा. स्थिती बदलली पाहिजे, वृत्ती बदलली पाहिजे, वागण्याची रीत बदलली पाहिजे, संकल्पना बदलली पाहिजे. सांगू का, दिशा बदलली पाहिजे. आणि त्याकरता इथं यायचंय. मायबाप ऐका, तुम्हाला तुमच्या जीवनात बरं का दुःख कधीच होऊ नये असं वाटतंय का? लवकर बोला. नाही वाटत?
वाटते दुःख कधीच होऊ नये. मग ऐका, कधीच दुःख होऊ नये अशी जर तुमची अपेक्षा असेल तर मी तुम्हाला आज एक मंत्र सांगतो. तेवढा मंत्र जर तुम्ही तुमच्या जीवनात पाळला तर तुम्हाला स्वप्नात सुद्धा दुःख होणार नाही. ऐका, कदाचित तुम्ही कीर्तन नाही ऐकलं चालेल, वारी नाही केली चालेल, उपवास एकादशी नाही केली चालेल, याचा अर्थ एवढीच क्लिप व्हायरल करू नका. ते लय वैताग आहे सध्या. कोणाला किती बी नको म्हणलं तरी हे लावून ठेवल्याशिवाय लोक राहतच नाही. तर काय करावं, रोजच झालंय आता ते. कदाचित म्हणालोय मी, कदाचित. नाही तर ते मागचं पुढचं तुडून काढतात आणि तेवढंच टाकतात. नाही ना होणार तसं. हा मग ऐका मग ऐका, लक्ष द्या जरा, मुद्द्याकडे लक्ष द्या. माझ्या विषय असा आहे की बाकी तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल, फक्त मी सांगतो तेवढा मंत्र जीवनात पाळा. तुम्हाला स्वप्नात सुद्धा दुःख होणार नाही. मग कुणी असा, तुम्ही शेतकरी असा, अधिकारी असा, वारकरी असा, कर्मचारी असा, पुढारी असा, कलाकार असा, कथाकार असा, गायक असा, वादक असा, कीर्तनकार असा, कुणी असा, फक्त मी सांगतो तेवढा मंत्र पाळा. तेवढा जर मंत्र पाळला तर तुमच्या जीवनात स्वप्नात सुद्धा तुम्हाला बोला दुःख होणार नाही. खरं सांगा, एवढं चांगलं कीर्तन आतापर्यंत तुम्हाला सांगितलं का कोणी? किती सवलती आहेत आपल्याकडे, किती सवलती आहेत. कधीच दुःख होऊ नये. मग सांगू का मंत्र? सांगू ना? ठीक आहे. पेन असेल, कागद असेल, लिहून घ्या, लिहून घ्या. कधीच दुःख होऊ नये असं वाटत असेल तर या जगामध्ये वागत असताना असं वागा. आता पुढं मंत्राची महत्वाची अक्षर आता सुरू झाली बरं का. आता ती दुहेरी अवतरण चिन्हातल्या. आता मंत्र सांगायला लागलो. कधीच दुःख होऊ नये असं वाटत असेल तर असं वागा. या जगात आपलं कोणीच नाही असं समजून वागा. मंत्र संपला. बघा, जमेल का? जमल? या जगात आपलं कुणीच नाही असं समजून वागायचं. जमल? जमल? मग कीर्तन झाल्यावर कुठं जाणार होता? कळायला घरी जायचे, कुणीच आपलं नाही म्हणलं. जमेल? हे नाही जमणार. आणि तुम्हाला जमल असं सांगायला मला तरी काय वेळ लागलं? नाही जमायचं. ऐका महाराज, लोक खूप आशेला लागले होते. लोक म्हणले होते हे पावसात यायचं, बेजारीत बसायचं, समजा हे रोज कीर्तन, एवढा मंत्र पाळला की दुःखच होणार नव्हतं, लोकाला बरं वाटलं होतं. पण मंत्र अवघडच निघाला. ठीक आहे, तुमच्यासाठी मी त्याला एक पर्याय सांगतो. पर्याय, पर्याय म्हणजे काय म्हणायचं त्याला? ऑप्शन. त्याला मराठीत ऑप्शन म्हणायचं. ठीक ठीक. आता दादा माझं काय चुकलं होतं सांग बरं. मी आता व्यवस्थित म्हणलो होतो का नाही पर्याय? बरं ठीक आहे, असू दे. ऐका ऐका, दुसरा मंत्र घ्या. या जगामध्ये वागत असताना असं वागा. हे सगळं जग आपलंच आहे असं समजून वागा. मंत्र संपला. हे जमेल ना? हे जमल, हे जमल. हे सगळं जग आपलंच आहे असं जमल ना? ठीक आहे. तर आता तुम्ही काय करा, तुमच्या तुमच्या नावावरचा एक एकच गुंठा माझ्या नावानं करा. मी कारण इथं अण्णा भाऊ जास्त वाटते ना इथं जास्त एकरावर नाही बोललो मी, गुंठ्यावर. एक एकच गुंठा. कारण सगळं जग आपलंच आहे. मग मी लोकांचं आहे का? मग एक एक गुंठा काय अडचण आहे? मला वाटतं तुम्हाला हे सुद्धा शक्य नाही. आणि मग ध्यानात ठेवा, किती कीर्तन आहे का दुःख नाही जात. लक्षात ठेवा, हे दोन्हीही मंत्र तुकोबारायाने आपल्या जीवनात पाळले. विस्तार अधिक होतोय, सहज प्रमाण म्हणून जातो.
अवघे आपुलेची आता लाजाने चिंता दुरावली. सगळं आपलं आणि जगात आपलं कोणीच नाही हेही प्रमाण सांगून जातो. आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. थोडक्यात काय, आत्तापर्यंतच्या व्याख्यानातून मी हे बोललोय की संकल्पना बदलली पाहिजे. प्रेम दुःख देत नसतं. प्रेमाचा विषय काय आहे याच्यावर अवलंबून आहे. भक्ताच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय देव आहे. आपल्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय संसार आहे. आणि देवाच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय भक्त आहेत. भक्त भगवंताला किती आवडतात. पहिल्याच अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पारताचे करीत असे. अर्जुनाच्या रथाचं सारथ्यपण देवानं करावं. कारण आहे अर्जुनाबद्दल भगवंताच्या अंतःकरणात काय आहे? प्रेम आहे. प्रेम, केवढं प्रेम आहे हो. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारली. केवढं प्रेम आहे. ऐका, लक्ष द्या. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम. पुण्य केले काय अर्जुनानं, प्रेम सेवा केली. केवढं देवाचं अर्जुनावर प्रेम आहे. जरा ऐका. भगवान सांगतात, एरवी मी विदेही आहे, पण भक्ताला आलिंगन देण्यासाठी देह घेऊन आलो. तया संगाचेने सुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरूप. भगवान सांगतात, एरवी मी अचक्षु आहे, मला डोळे नाहीत, पण भक्ताला पाहावं हे मला डोहळ लागलं. आणि म्हणून तो पाहावा हे डोहळे, म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीची लीला कमळे पुजूतया ते. भगवान सांगतात, एरवी मला भुजा दोनच आहेत, पण भक्ताला आलिंगन देण्यासाठी दोवरी दोन्ही भुजालो घेऊन, आलिंगावया लागुने तयाचे अंग. ऐका, किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. रथाचं सारथ्य पण देवानं करावं. पुढे ऐका, घोड्याचा खरारा देवानं करावा. घोड्याच्या जखमा कन्हैयाने देवानी पुसाव्या. रथ देवानी सजवावा. रथाला घोडे देवानी जुंपावे. अर्जुनाच्या शिबिकेच्या समोर रथ आणून देवानी उभा करावा. अर्जुनाच्या समोर जाऊन दोन्ही हात जोडून देवानी उभा राहावं. आणि देवानी म्हणावं, कन्हैयानी म्हणावं अर्जुनाला, काय, स्वामी चला रथ तयार आहे. आणि मग अर्जुनरावानी उठायचं. अर्जुनरावानी, मी अर्जुनराव म्हणलोय कारण देव ज्यांना स्वामी म्हणतात, मी त्यांना अर्जुन कसं काय म्हणू. मग अर्जुनरावाने उठायचं, रथाच्या जवळ यायचं, जोड्यासहित एक पाय देवाच्या मांडीवर ठेवायचा आणि मग दुसरा पाय रथात टाकायचा. तरीही भगवान अर्जुनाला काहीही म्हणत नसायचे. त्याचं कारण आहे, अर्जुनाबद्दल भगवंताच्या अंतःकरणात काय आहे? प्रेम आहे. केवढं प्रेम आहे हो. बघा, ऐका जरा, एवढं प्रेम आहे. जी गोष्ट भगवंताने आपल्या आईला सांगितली नाही, वडिलाला सांगितली नाही, भावाला सांगितली नाही, ती गुह्य गोष्ट भगवंतानी अर्जुनाला सांगितली. जेन संगेची पितया वसुदेवाशी, जेन संगेची माता देवकीची, जेन संगेची बंधू बळी भद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. तुम्ही जागे आहेत अजून. आईला, वडिलाला आणि भावाला न सांगण्यासारखी गुह्य गोष्ट देवाने अर्जुनाला सांगितली. लोक म्हणतील, काय गुह्य गोष्ट असेल हो की जी आई वडिलाला भावाला न सांगता देवाने अर्जुनाला सांगितली. ती गुह्य गोष्ट काय असेल? काय असेल? तर ऐका, ती गुह्य गोष्ट काय होते ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही. हे लोक म्हणतील, का सांगणार नाही? अहो, गोष्ट गुह्य आहे.
अहो आईला वडिलाला भावाला न सांगण्यासारखी गोष्ट तुम्हाला कशी काय मी सांगायची? लोक म्हणतील मग आमची तारीख घेतली कशाला? हे तारीख घेतल्यावर फार अवघड असत. तारीख घेतली की यायलाच पाहिजे, यावंच लागतं. फार अवघड असतं. तारीख कशाला घेतली? अवघडच आहे. पण खरंच सांगतो ती गोष्ट कशी आहे? गुह्य. आणि मग गुह्य गोष्ट मी तुम्हाला एवढ्या लोकात लाऊड स्पीकरवर कशी काय सांगायची? मी एका गावात असंच बोललो, हे असंच पोरग होतं. तो म्हणला महाराज मग माईक बंद करून सांगा. ऐका ऐका, पण खरं सांगतो ती काय गोष्ट होती ती तुम्ही मला विचारू नये आणि मी सुद्धा तुम्हाला ती सांगू नये. मला वाटतं आता तर तुम्हाला वाटत असेल महाराज काही बी झालं तरी चालेल, पण सांगाच सांगाच. पण खरंच सांगतो ती गोष्ट सांगण्यासारखी नाही. मला वाटतंय आता तर लोकांना असं वाटत असेल मग काय उपयोग झाला एवढं कीर्तन ठेवून. काही बी होऊ द्या पण सांगूच का? जबाबदारी घेताय का? चालतंय ना? मला व्यवस्थित वाटायला उचाल ना. पोपळे साहेब आलेत का? हा म्हणजे मग काय सांगू का? मग सांग आता. ते मला वाटायला होते म्हणल्यावर ऐकावं लागेल. तर आता ऐका ऐका, खरंच सांगतो ती जी गुह्य गोष्ट आहे ती गोष्ट सांगण्यासारखी नाही. खरंच सांगतो. पण आता तुम्ही अरे तेवढं रंगविलं पाहिजे. पण आता तुम्ही सांगाच म्हणताय तर ऐका ऐका ऐका. स्वतःची सख्खी बहीण कशी पळवून न्यायची ही गुह्य गोष्ट देवाने अर्जुनाला सांगितली. सांगा, हे होतं का सांगायसारखं? पण तुम्हाला दमच निघाना. सांगा सांगा तर मग घ्या ऐकून. आता मी तरी काय करू? आता मी पुराव्यानं बोलतो. तोवा संन्यासी होवोनी जनी चोरून नेली माझी भगिनी, परी विकल्पून धरी जे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक. माझा मुद्दा इतकाच आहे, भगवंताच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी बोला काय आहे? प्रेम आहे, प्रेम. तर आता ऐका, 9:15 वाजलेत. आता ऐका, आपण सगळेच जण इथं कीर्तन ऐकायला आलेलो, आपण सगळेच जण देवाचे कोण आहोत? भक्त. भक्त. देवाचं प्रेम कोणावर आहे? भक्तावर. आपण सगळेच कोण आहोत? भक्त. तर मग आपल्यावर देवाचं प्रेम का नाही? आपण कधी पंढरीला गेल्यावर मस्तक त्याच्या चरणावर टेकवल्यावर त्यानं कधी आपल्या पाठीवरून हात फिरवला का? कसं चाललंय? कापूस नीटनीट काय का? सोयाबीन काय म्हणते? असं कधी? हा, पाठीवर हात पडतो नाही अशातला भाग नाही कुणाचा, ते ओढून बाजूला काढणाऱ्याचा. असं 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 ओढून बाजूला काढतात. मला वाटतं बहुतेक ही इच्छा देवाचीच असावी. देवच म्हणत असेल हाकला, ही पिढा हाकला, लवकर लवकर जाऊ द्या पुढं. का ही भलती यादी घेऊन आले? एका मिनिटात 45 लोक देवाच्या पुढनं बाजूला ओढले जातात. किती? 45. म्हणजे किती आला आपल्या वाट्याला? 1 सेकंद. असं ओढतेत बाजूला, गचंडी देऊन बाजूला. तरी सुद्धा हा पट्ट्या बाहेर आल्यावर काय म्हणतो माहिती आहे का? मोकळं दर्शन झालं. काय कमाल. आता मोकळं दर्शन झालं का मोकळं केलं? ऐका ऐका, जरा लक्ष द्या. मी का आपल्याशी हे बोलायला लागलो? देवाचं प्रेम कोणावर आहे? भक्तावर. आपण सगळे कोण आहोत? भक्त. तर मग आपल्यावर देवाचं प्रेम का नाही याचं उत्तर शोधायचंय. ऐका, देवाचं प्रेम भक्तावर आहे हे बरोबर आहे, आपण भक्त आहोत हेही बरोबर आहे, आपल्यावर प्रेम नाही हेही बरोबर आहे. मग देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो त्या भक्ताचं लक्षण तुकोबाराय अभंगाच्या
सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडीला संसार सोडीला संसार सोडीला संसार सोडीला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार टाळी वाजवा. सोडीला संसार टाळी वाजवा, टाळी वाजवा. सोडीला संसार सोडीला संसार माया तयावरी पार हे माया तयावरी पार धावी तारे मागे मागे धावी तारे मागे मागे माया तयावरी पार माया तयावरी पार पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो त्या भक्ताचं लक्षण योग्यता पात्रता नसलंच कळलं तर सोप्या शब्दात लायकी सांगतात. काय कळलं पाहिजे. कीर्तन ऐकायला आलेल्या प्रत्येक माणसाला कीर्तनातला प्रत्येक शब्द कळला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणून सांगितली योग्यता. काय योग्यता सांगितली, लक्षण काय सांगितलं, कोणावर देव प्रेम करतो. तुकोबाराय सांगतात सोडीला संसार. ज्याने संसार सोडला देव त्याच्यावर माया म्हणजे प्रेम फार म्हणजे पुष्कळ. ज्यानं संसार सोडला देव त्याच्यावर पुष्कळ प्रेम करतो. बघा म्हणजे आपला तर पत्ता कट झाला. आता आपण देवाच्या नावानं बोट मोडायचं कारण संपलं की हो. तुकोबारायाने एका झटक्यात आपल्याला बाद करून टाकलं. एका झटक्यात 50 मध्ये 10 बाद करून टाकले. जाऊ दे लक्षात ठेव. नाही कळलं? श्रीलंका हो. मुद्दा माझा इतकाच आहे. काय तुकोबाराने आउट केलं आपल्याला. काय आता आपण देवाच्या नावानं का तुकोबाराय सांगतात ज्यानं संसार सोडला देव त्याच्यावर प्रेम करतो. म्हणजे आपला पत्ता कट झाला का नाही. तर आता ऐका या पहिल्या चरणावर 3 प्रश्न आहेत. प्रश्न ऐका. उत्तर मला वाटतं द्यायला आज वेळ मिळेल असं वाटत नाही. प्रश्न सांगतो. पहिली शंका ही आहे. पहिला प्रश्न असा आहे ज्यानं संसार सोडला देव त्याच्यावर फार प्रेम करतो असं तुकोबारायांनी पहिल्या चरणात सांगितलं. तर प्रश्न पहिला असा आहे आत्तापर्यंतच्या कीर्तनात तुम्हाला मी देवानं प्रेम केलंय म्हणून उदाहरण कोणाचं सांगितलंय हो. कीर्तन सुरू झाल्यापासून उदाहरण कोणाचं सांगितलंय. देव अर्जुनाचं. देवानं प्रेम केलं म्हणून उदाहरण कोणाचं सांगितलं अर्जुनाचं. तर मग प्रश्न असा आहे अर्जुनाने संसार सोडला होता का. बोला की नाही. मग अर्जुनावर देवानं प्रेम कस काय केलं. आणि देवानं अर्जुनावरच प्रेम जर केलं तर तोच देव आमच्यावर प्रेम का करत नाही. म्हणजे देव सुद्धा तोंड बघून गुलाबजामन वाढतो. नाही म्हणजे असंच म्हणावं लागेल ना. कायदा काय सांगितला तुकोबारायांनी ज्यानं संसार सोडला देव त्याच्यावर काय करतो प्रेम करतो. मग अर्जुनानं संसार सोडला होता का. बोला ना. नाही. अर्जुनाला किती बायका होत्या. अर्जुनाला बायका किती होत्या म्हटलं सांगा की. काय 4-2 कमी जास्त सांगा. काय बिघडते. काय थोडं चुकलं म्हणजे काय होते. किती बायका होत्या अर्जुनाला. 2 होत्या होय. किती होत्या 3 1
1 2 5 3 5 4 ठीक आहे ऐका जरा. अर्जुनाला नक्की किती बायका होत्या हे तुमच्यापैकी कोणालाच सांगता येणार. मी सांगतो, ऐका. अर्जुनाला किती बायका होत्या हे मला सुद्धा सांगता येत नाही. पण आता पुढचं ऐका. हे मला का सांगता येत नाही याचं उत्तर नीट ऐका. याचं उत्तर असं आहे, अर्जुनाला किती बायका होत्या हे अर्जुनालाच माहित नव्हतं, तर मला कसं सांगता येईल. आणि आता पुढचं ऐका. आणि हे अर्जुनालाच माहित कसं नव्हतं हे मात्र मला माहिती आहे. हे माहिती आहे मला. सांगतो म्हणजे मी सप्रमाण बोलतो. काय झालं होतं, ते अश्वमेध यज्ञ करायचं ठरला. शामकर्ण घोडा सोडला. घोड्याचं रक्षण करण्यासाठी अर्जुन, रावण, कृष्ण, कन्हैया निघाले. कोणी घोडा पकडला, ते वाचायचं त्यानं पत्र, शरण ये, मांडलिक हो, नसेल तर युद्धाला तयार हो. नाही शरणाला युद्ध करायचं, त्याला जिंकायचं आणि पुढं चालायचं. असं पृथ्वी जिंकायला निघाले. आता ऐका, असंच एक जणानं घोडा पकडला. त्यानं वाचलं, ते शरण नाही आला. युद्ध सुरू झालं, घनघोर युद्ध सुरू झालं. तो समोरचा योद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडला. आता ऐका, काही क्षणात, एक 7 मिनिटात आता तो योद्धा काय होणार आहे, मरणार. अर्जुनाचं बाण मारणं चालूच. भगवान कन्हैयाने सांगितलं, थांब, बाण मारू नको. का? शत्रू आहे आपला. अरे मरल ते, बाण मारू नको, बंद कर. अर्जुन म्हटलं, मरू द्या ना, मग मरू द्या ना, शत्रू आहे आपला तो. बाण मारायला चालू. अरे अर्जुना थांब, बाण मारू नको. का? अरे मरून जाईल ते. अर्जुन म्हणलं, मरू द्या ना. काय मरू द्या ना? नाही. का? तुला माहित आहे का ते कोण आहे? अर्जुन म्हटलं, कोण आहे? देवाने सांगितलं, तुझं पोरग आहे. अर्जुन म्हणलं, माझं पोरग? तो होता बब्रुवान. अर्जुनानं विचारलं देवाला, देवा हे माझं पोरग कस काय? अर्जुनानं सांगितलं, तुझ्या आठवणीत नाही म्हणे, तू माग तीर्थयात्रा करायला गेला नव्हता का? ते तीर्थयात्रा करायला गेल्यावर तिकडच एक लग्न केलेलं, दिंडीला गेल्यावर. म्हणजे ते तीर्थयात्रेचं ध्यानात ठेवत. ऐका, मला इतकंच याच्यातून नमूद करायचंय, अर्जुनाला सुद्धा आपला बारदाना किती आहे हे माहित नव्हतं. मग मला कसं काय नक्की आकडा सांगता येईल सांगा बरं. तर थोडक्यात अर्जुनाने संसार सोडला होता का? नव्हता. मग देवानं अर्जुनावर प्रेम कस काय केलं? आणि अर्जुनावरच केलं तर देव आपल्यावर प्रेम का करत नाही? झाला पहिला प्रश्न, एक झालाय आता शिक. आता दुसरा प्रश्न, ज्यानं संसार सोडला देव त्याच्यावर प्रेम करतो, बरोबर? तर दुसरा प्रश्न, देवानं निर्माण केलेला संसार सोडायचं आपल्या हातात आहे का? आणि तिसरा प्रश्न, संसार ज्यानं सोडलाय त्याच्यावरच जर प्रेम करायचं असेल, असं जर देवाचं ठरलं असेल, ऐका, तर मग देवानं अगोदर संसार निर्माण केलाच कशाला? काय हो, घर निर्माण केलं, गाडी निर्माण केली, प्लॉटिंग निर्माण केली, आहे का इकडे प्लॉटिंग? प्रल्हादराव प्लॉटिंग आहे का? प्लॉटिंग निर्माण केली, बंगला निर्माण केला, बँक निर्माण केली, FD निर्माण केली. हे सगळ्याच्या आता आपण चांगलं नेटानं नादाला लागलोय, बरोबर आहे? आणि आता देवाने सांगायला सुरुवात केलंय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. हे काय? लक्षात ठेवा, ज्यानं संसार सोडलाय त्याच्यावरच जर प्रेम करायचं असेल तर देवानं संसार निर्माण केलाच कशाला? एक प्रश्न, देवानं निर्माण केलेला संसार सोडणं आपल्या हातात आहे का? दुसरा प्रश्न, आणि अर्जुनानं संसार सोडला होता का? आणि नसेल तर अर्जुनावर देवानं प्रेम कस काय केलं? आणि अर्जुनावरच केलं तर आपल्यावर का करत नाही? तिसरा प्रश्न. किती झाले? 3 प्रश्न. या 3 प्रश्नाची उत्तरं प्रल्हादराव, मला जर पुढच्या वर्षी बोलवलं
तर मी देण्याचा प्रयत्न करेन, कारण एकाच कीर्तनात सगळं कधी सांगू नये. पुन्हा कोण बोलवायचं हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आहेत पोपळे साहेब तयार आहेत का, तेव्हा लक्षात ठेवा हे 3 प्रश्न आहेत. सोडिला संसार माया तयावरी फार, ज्यानं संसार सोडला देव त्याच्यावर फार प्रेम करतो, फार प्रेम करतो. महाराज फार प्रेम करतो, फार प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो हे महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. धावे चाले मागे मागे, 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 धावे चाले मागे मागे. सुख दुःख साहे आगे, सुख दुःख साहे आगे, धावे चाले मागे मागे, टाळी टाळी. धावे चाले मागे मागे. सुख दुःख साहे आगे, सुख दुःख साहे आगे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे आगे, सुख दुःख साहे आगे, सुख दुःख साहे आगे. तो सुख दुःख साहे अंगे. भक्ताच्या जीवनातलं दुःख परमात्मा भगवान अंगाने सहन करतो बरं का. अंगे प्रमाण देतो. भाविकाचे काज अंगे देव करी, गवळियाचे घरी अंगे गाई वळी. ऐका जरा, लक्ष द्या. अंगाने स्वतः परमात्मा काम करतो. लक्ष द्या. अर्जुनाचं काय भाग्य आहे बघा. अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावरी वानरू, जो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. हे अर्जुनाचं काय आहे भाग्य आहे. पण जरा ऐका, तुम्ही लोक जागे आहेत अजून काय, ऐका. हां हां लक्ष द्या. काय हे भाग्य आहे अर्जुनाचं. पण पुढं सांगेन याहीपेक्षा काकणभर जादा भाग्य आहे ज्ञानोबा रायाचं. पटवून देईल तुम्हाला मी. अर्जुनाचं भाग्य आहे रथावर देव आहे. उत्तर द्या मला. अर्जुनाचा रथ ओढला कुणी? अर्जुनाचा रथ ओढला कुणी? काय कमाल आहे. अर्जुनाचा रथ ओढला कुणी? बरोबर आहे की काय घाबरले? घोड्यानेच ओढला की. बरोबर आहे ना, अगदी बरोबर आहे. मी असं नव्हतं विचारलं अर्जुनाचा रथ चालवला कुणी, असं नाही विचारलेलं. ओढला कुणी? कोणी ओढला? घोड्याने ओढला. आणि पुढे ऐका, ज्ञानोबारायाची भिंत कोणी ओढली? ज्ञानियाची भिंत अंगी ओढली, ज्ञानियाची भिंत अंगी ओढली, ज्ञानियाची भिंत अंगी ओढली. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. नीट कीर्तन आहे का. देवाचा अर्जुनाचा रथ चालवला देवाने हो, पण ओढला घोड्यानेच की. पण माझ्या ज्ञानोबारायाची भिंत स्वतः देवानं ओढली. हे ज्ञानोबारायाचं वैभव आहे. हे ज्ञानोबारायाचं भाग्य आहे. लक्षात ठेवा. इथं मला कशाकरता हे बोलायला लागलोय? अंगे शब्दासाठी बोलतोय. अंगे स्वतः देव काम करतो स्वतः. जरा लक्ष द्या. भगवान कृष्ण कन्हैया नेहमी नेहमी राधेचं नाव घ्यायचे. कोणाचं? राधेचं नाव घ्यायचे. आणि देवानं घेतलेलं राधेचं नाव 16,108 जणीला सोसत नसायचं. वाईट वाटायचं त्यांना. आम्ही देवाच्या लग्नाच्या बायका आणि आमच्या देखत तिचं नाव कसं. आणि साहजिक आहे, नाही आवडत नव्हतं, काय करता. पण तेवढ्यात काय झालं, नेमकं 10 वाजता राधा का येऊ नये पुढून. राधा मैया समोरून आले. आणि मग भगवान कन्हैया म्हणाले, अहो पाहता काय,
अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. अतिथीचा सन्मान करणं हे गृहस्थ माणसाचं कर्तव्य आहे. काही सत्कार करा, सन्मान करा. अगोदरच मनात रागच होता. सत्यभामा माता घरामध्ये गेल्या आणि उष्ण उकळतं दूध आणलं आणि राधेच्या हातामध्ये ते दिलं. राधा मैयानी तो दुधाचा प्याला हातामध्ये घेतला, देवाचं चिंतन केलं. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, असं म्हणत म्हणत ते दूध प्राशन केलं. 10:30 कीर्तन संपलं. 8:30 वाढतंय म्हणा. ऐका, राधामय्या निघून गेल्या. कृष्ण कन्हैया अंतपुरात आले, शयन कक्षात आले, पलंगावर पहुडले. सत्यभामा माता चरण संवाहन करू लागल्या, पाय चेपू लागल्या. ऐका जरा. आणि पाय चेपता चेपता तळव्याला हात लागले आणि देवाच्या तळव्याला, पायाच्या तळव्याला असे फोड आलेले. आणि मग सत्यभामेने विचारलं, स्वामी तळव्याला फोड आलेत, कुठं गेलते, कुठं पोळलं तुम्हाला? देवाने सांगितलं, आपल्या घरीच पोळले. घरी कोणी पोळवलं तुम्हाला? सांग बर म्हणे. मगाशी 10:03 राधेला कसलं दूध प्यायला दिलं? आणि मग खरं बोलावं लागलं. उष्ण दूध होतं, उकळतं दूध होतं. मग भगवान म्हणाले, उष्ण उकळतं दूध पिल्यानंतर फोड येतील, नाहीतर काय होईल? सत्यभामा माता खवळल्या. सत्यभामा माता म्हणाल्या, हे असलं छत्रपती संभाजीनगरला, बाळापूरला जाऊन सांगायचं, घरी नाही. म्हणजे काय? काय म्हणजे काय? दूध कोण प्याली? राधा. आणि फोड तुमच्या पायाला, हे काय गौड बंगाल? असं कुठे शक्य असतं का? कीर्तनकार आजारी पडले, इंजेक्शन पकवाजाला केलं आणि गुण गायकाला आला. असं कधी शक्य आहे का सांगा? होऊ शकतं का असं कधी? काय होत नाही म्हणता हो. कोरोनात सगळं असंच झालंय. आता मला त्याचा विस्तार करत बसायचा नाही, माझी वेळ संपलेली आहे. आणि मग ऐका, तेव्हा देवानं उत्तर काय दिलं ऐका. देवाने उत्तर दिलंय, अगं भक्त आणि भगवंत यांचं नातं काय असतं तुम्हाला काय कळणार? म्हणे काय असतं? भगवान म्हणाले, भक्त त्यालाच म्हणतात ज्याच्या हृदयात, ज्याच्या चित्तात माझे पाय अखंड असतात, त्यालाच भक्त म्हणतात. चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण. याच्यातलं अखंड पद तिन्ही क्रियेला लावा. चित्ती तुझे पाय अखंड, डोळा रूपाचे ध्यान अखंड, मुखी तुमचे नाम वर्णावे गुण अखंड. हे अखंड तिन्हीकडे लावा. माझा मुद्दा इतकाच आहे, राधेच्या हृदयात माझे पाय असल्यामुळं त्या उकळत्या दुधाचा परिणाम तिच्यावर होता, तो माझ्या पायावर झालाय. मला एक छोटं विचारायचंय तुम्हाला, तुम्ही जागेत म्हणून मला उत्तर द्या. दूध पोळून पोळून फोड येण्याचा प्रसंग आलता कोणावर? काय कमाल आहे, तुम्ही बोला ना. राधेवर आलता. पण आता ऐका, तो राधेवर आलेला प्रसंग जशाच्या तसा देवानं स्वतःच्या अंगाने स्वीकारला. हा माझा मुद्दा आहे. सुख दुःख साहे अंगे. अंगे शब्दाला अंडरलाईन करायची, लाल पेननं 2 रेगा वाढायच्या खाली. स्वतःच्या अंगाने. ऐका, तिथंच देवाला एखादा गडी लावता आला नसता का? आला असता की. त्याच्या घरी काही कमी आहे काय? मियाची नियमीला साता काळुग्राशी तशी भूता, ये म्हणिया गते पंडू सुता सकळे जयाची. काळ त्याच्या घरी कामाला ठेवलेला गडी आहे, त्याला काय अडचण होती? पण अजून बोलतो, दूध पोळून फोड येण्याचा प्रसंग राधेवर आलता, देवानं स्वतःच्या अंगानं स्वीकारला. ऐका ऐका, अहो देवाने त्या दुधाकडं फक्त डोळं वट्टारून जरी बघितलं असतं तरी त्या दुधाची आईस्क्रीम झाली असती. झाली नसती का? अरे त्याची ताकद काय कमी आहे काय? यत् चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले. जो जगात ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ही ताकद ज्याची आहे त्याला उकळतं दूध थंड करता आलं नसतं का?
अहो देवाने जर त्या दुधाला नुसता दम दिला असताना ए शांत हो झालं नसतं थंड ते, पण देवानं तसं केलं नाही. फोड येण्याचा प्रसंग राधेच्या जीवनातला जशाच्या तसा स्वतःच्या अंगानं स्वीकारला. सुख दुःख साहेब अंगे. भक्ताच्या जीवनातलं दुःख परमात्मा सहन करतो का? कारण काय त्याचं? तुकोबाराय सांगतात, भक्त आणि भगवंत यांच्यात करार झालाय. काय करार झालाय? भक्ताने देवाचं नाव घ्यायचं आणि देवाने भक्ताचं काम करायचं. याने घ्यावे नाम, याने घ्यावे नाम, आयाने घ्यावे नाम, टाळी वाजवा. आयाने घ्यावे नाम, याने घ्यावे नाम, याने घ्यावे नाम, आयाने घ्यावे नाम, आयाने घ्यावे नाम. तीसी करणे त्याचे काम, तीसी करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे, टाळी वाजवा. चाले मागे मागे, याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. प्रसंग पाहून चाललं पाहिजे. ऐका काय कायदा काय? भक्ताने देवाचं झोपले, भक्ताने देवाचं नाव घ्यायचं आणि देवाने भक्ताचं काम करायचं. तर मग आता ऐका, कोणी कोणी देवाचं नाव घेतलं आणि देवानं त्यांची काय काय कामं केली याची मी तुम्हाला यादी देतो. यादी व्यवस्थित बघा. दाशी पुत्र कन्या, दैत्या घरी रक्षे, चर्म रंगू लागे, कबीराचे मागे, सजन कसाया, माळ्या सावत्यास, नरहरी सोनारा, चोखा मेळ्या संगे, नामयाची जनी, धर्मा घरी पाणी, नाम्या सवे जेवी, ज्ञानियाची भिंत, अर्जुनाची रथी, भक्षी पोहे प्रीती, गवळियाचे घरी, द्वारपाळ बळी, ये कोबाचे ऋण, अंबऋषीचे सोशी, मीराबाईसाठी घेतो दूध प्याला. विष प्याला, विष प्याला. बर. दामाजीचा झाला घडी माती वाहे, हुंडी त्या मेहत्याची, पुंडलिकासाठी अजून तिष्ठत. तुका म्हणे मात धन्य त्याची. कोणी कोणी देवाचं नाव घेतलं आणि देवानं त्यांची काय काय कामं केली हे मी तुम्हाला आत्ता काय दिली? यादी दिली. या यादीत आपलं कोणाचं नाव? या यादीत नाव आपलं कोणाचं नाही ना? आणि तुमची अपेक्षा बी नाही या यादीत नाव यावं म्हणून. आपली अपेक्षा आहे विम्याच्या यादीत नाव आलं. काय अवस्था आहे. नुकसान भरपाईच्या यादीत नाव आली पाहिजे. या यादीकडे कुणाचं लक्ष नाही. आता त्या यादीचा नाद सोडून दिला लोकांनी, विस्ताराच्या यादीचा नाद सोडून दिला. जाऊ द्या, कळलं नाही तर ऐका ऐका. थोडक्यात काय, नाव घेतलं की देव काम करतो. मग मला एक जणाने विचारलं, चिलिया महाराज काय विचारलं? मग नाव घेतल्यावर देव काम करतो, मग माझं कसं काय काम देव करीत नाही? म्हणलं का? म्हणलं मी नाही काय विठ्ठल विठ्ठल म्हणे. तुम्ही काय म्हणलात? नाव घेतलं की देव काम करतो, मग माझं देव का काम करीत नाही? म्हटलं का? म्हणलं मी नाही काय विठ्ठल विठ्ठल म्हणित. काय आहे बघा, बरोबर आहे. देवाचं नाव घेतलं की देव काम करतो, बरोबर आहे. पण मग आपलं का करीत नाही? त्याचं उत्तर आहे
उत्तर सांगतो. उत्तर असं आहे, आपल्या देशामध्ये पैसेवाला कोण आहे? अंबानी. तुमच्या जवळ पैसे नाहीत का? मग तुम्ही अंबानीचं नाव का सांगितलं? नाही म्हणजे मी काय असं विचारलं होतं का आपल्या देशात जास्त पैसेवाला कोण, अशी भाषा होती का माझी? नाही, पैसेवाला कोणाचं? मग कोणाला? ज्याच्याकडे पैसे आहेत तो पैसे, ज्याच्याकडे विणा आहे तो विणेवाला, मृदंग आहे तो मृदंगवाला, टाळ आहे तो टाळवाला, तसं पैसे आहेत तो. मग तुमच्या जवळ पैसे नाहीत का? बोला बोला, बरोबर आहे, आहेत. पण तरी पण तुम्ही नाव काय अंबानीचं का सांगितलं? बरोबर आहे, हा? जास्त पैसे आहेत आणि तुमच्याजवळ थोडे आहेत, आणि म्हणून थोडे असल्यामुळं थोडकं असणं हे असून सुद्धा नसल्यातच जमा असतं. म्हणजे थोडकं असणं हे असून सुद्धा नसल्यातच जमा असतं. तसं कधी मधी विठ्ठल विठ्ठल म्हणणं हे नाही म्हणल्यातच जमा असतं. ठेवा, ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा. जसा पैसेवाला म्हणलं की अंबानीचं नाव आलं, तसा नामस्मरण करणारा म्हटलं की लोकांनी म्हटलं पाहिजे तो नाही का वाघ आमच्या गावातला, रे काय नामस्मरण. असं नामस्मरण व्हायला पाहिजे. नामचिंतनाचा आपल्या वाणीला महापूर यायला पाहिजे, आणि एवढं नामस्मरण व्हायला पाहिजे. बघा मग देव सांगू का किती नामस्मरण व्हायला पाहिजे? एका वाक्यात सांगू का? देवानं काम करावं इतकं व्हायला पाहिजे. याला शास्त्राच्या भाषेत फलबल न्याय म्हणतात. आता हे यांच्या डोक्याला तकलीफ देत आहे, हे फलबल न्याय काय म्हणतात? जोपर्यंत देव आपलं काम करीत नाही तोपर्यंत ठरवायचं अजून नाम आपलं कमीच आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून याने घ्यावे नाम, तिशी करणे त्याचे काम. आणि हे सगळं करण्यासाठी देवाचा स्वभाव कसा आहे हे महाराज अभंगाच्या तुका मन भोळी, तुका मन भोळी, टाळी वाजवा सगळे. तुका मन भोळी, तुका मन भोळी, तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी. टाळी वाजवा सगळे. विठ्ठल कृपेची कवळी, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. सुख दुःख साहे. दुःख साहे अंगी आ सुख दुःख साहे अंगी साहे अंगी
आगे सुख दुःख सुख दुःख सुख दुःख साहे आगे सुख दुःख साहे आगे साहे आगे साहे आगे सुख दुःख सुख दुःख साहे आगे तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. तुमच्या नेमाप्रमाणे 5 मिनिट शिल्लक आहेत, माझ्या नेमाप्रमाणे 25 मिनिट जास्त झालेले आहेत. तर 5 मिनिटामध्ये मी थांबणार आहे. तुकोबार आहे, भगवंताचा स्वभाव सांगतात, किती कसा आहे, भोळा आहे आणि अत्यंत कृपाळू आहे. देव किती कृपाळू आहे याची शेकडो हजारो प्रमाणं आहेत. वेळ संपलेली आहे म्हणून आईशी कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून कृपावंत किती दीन बहु आवडती. ऐका, एका वाक्यात सांगतो आणि थांबतो. देव किती कृपाळू आहे. ऐका ऐका, आत्ता सध्या आपण सगळे जिवंत आहोत, ही देवाची कृपा आहे. कशाला आता जास्त व्याख्यान करू सांगावर. आपण जिवंत कोणामुळं आहोत, बस संपलं. आपल्याला जिवंत डॉक्टरनं ठेवलंय का देवानं ठेवलंय, बोला की. देवानं ठेवलंय. खरं सांगा, खरं इमानदारीनं, आपण जिवंत कोणामुळं आहोत, बोला ना. देवामुळे. आणि आता खरं बोला, खरं खरंच सांगा, आपल्याला जिवंत ठेवावं अशी आपली लायकी आहे का. पण तरी सुद्धा देवानं काय केलंय, जिवंत ठेवलंय. हेच त्याची काय आहे, कृपा आहे. थोडक्यात आजच्या संपूर्ण कीर्तनातून ह्या 2.5 तासाचं सगळं कीर्तन तुम्ही आठवणीत ठेवणं करणं अवघड असतं. म्हणून सगळं कीर्तन आठवणीत नाही राहिलं तरी चालेल. 2च गोष्टी ध्यानात ठेवा. कोणत्या. पहिली गोष्ट, देवानं आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर संसार सोडावा लागतोय. आणि देवानं आपलं काम करावं असं वाटत असेल तर त्याचं आपण नाव घ्यावं लागतंय. मला वाटतं या दोन्हीतलं तुम्हाला एक पटलं असेल पण दुसरं खटकलं असेल. कोणतं पटलं असेल तुम्हाला. त्यानं आपलं काम करण्यासाठी त्याचं आपण काय करू, नाव घेऊ, हे पटलं असेल. पण दुसरं लईच खटकलं असेल. कोणतं, संसार सोडायचा, हे खटकलंच असेल. तर संपलंय.
संसार सोडायचा 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 म्हणजे काय? ते पहिले 3 प्रश्नच ठेवले होते, त्याची उत्तरं काय अर्ध्या मिनिटात सांगतो आणि शेवा समाप्त करतो. ऐका, संसार सोडायचा म्हणजे काय? घरदार, मुलं बाळ, शेतीबाडी, उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय, व्यापार, हे असलं काहीही सोडायचं नाही. आता जरा बरं वाटलं ना? आला का जीवा जीव तुमच्या? बरं वाटलं यांना. बरं महाराज, एकानं तर मला काय विचारलं, महाराज संसार सोडल्यावर देवाकडं आपलं कामच काय राहिलं मग? लक्ष द्या. तर संसार सोडायचा म्हणजे हे काहीच सोडायचं नाही. मग सोडीला संसार, संसार सोडायचा म्हणजे काय? तर त्याचं उत्तर सांगतो. या सगळ्यावर जे आपलं प्रेम आहे, जी आसक्ती आहे, ती आसक्ती तेवढी काढून फेकून द्यायची. याला म्हणायचं सोडीला संसार. नाही कळलं? सोपं करतो. तुम्ही संसार केलाच पाहिजे. तुम्ही श्रीमंत झालंच पाहिजे. तुम्ही श्रीमंत नसल्यावर आम्हाला कोण बोलवणार? म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही श्रीमंत असलाच पाहिजे. 3-3.5 कोटीचा बंगला तुमचा असलाच पाहिजे. तुमच्या बंगल्यामध्ये मोठी मोठी कपाट असलीच पाहिजेत. कपाटामध्ये 500च्या नोटाचे बंडल असलेच पाहिजेत. सोन्याची बिस्किट असलीच पाहिजेत. मी ईडीला सांगत नाही, असलीच पाहिजेत. अजिबात आमची तक्रार नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, त्या 500च्या नोटाच्या बंडलच्या एका कड्याला ज्ञानेश्वरी असली पाहिजे आणि एका कडेला गाथा असला पाहिजे. बस आमचं सगळं मिटलं. काही म्हणायचं नाही आम्हाला. पुढं बोलू का? एकच वाक्य देतो. हे बघा, हे बघा, तुम्ही श्रीमंत श्रीमंत असलंच पाहिजे. फक्त तुमची श्रीमंती रामाची असावी, रावणाची नसावी. झालं, संपलं. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सोडीला संसार. संसार सोडायचा म्हणजे नेमकं काय? मग संसार सोडायचा तर मग करायचा कसा? उत्तर देतो. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा, बघितलं असेल की तुम्ही, विठ्ठल महाराज घुले बाबा, ते म्हणायचे पाठामध्ये सांगत असताना, बुवा माणसानं संसार कसा करावा? त्यांचं वाक्य सांगतो. ते म्हणायचे, संसार नेमानं करावा आणि परमार्थ प्रेमानं करावा. काय झालंय, आमच्याकडून थोडी गल्लत झाली. कशी गल्लत झाली? आम्ही परमार्थ नेमाने करतो. प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 31वे, असं आमचं कसं चाललंय? नेमाने चाललंय. आमचा परमार्थ कसा चाललाय? नेमाने. आणि संसार कसा चाललाय? प्रेमाने. आजच्या कीर्तनातून फक्त एवढ्यात बदल करायचा. काय करायचा बदल? संसार नेमाने आणि परमार्थ प्रेमाने. नसलंच कळलं तर अजून सोपं करतो. माणसानं घरात वागताना नेमानं वागावं का प्रेमानं वागावं? घरात नेमानं वागावं. ए तिकडं बस, माझ्याजवळ येऊ नको, मी SP आहे. घरात असतो SP. अरे ते ऑफिसमध्ये झालं. घरात तू बाप आहेच, भाऊ आहेच. आता बोला, घरात माणसानं नेमानं वागावं का प्रेमानं वागावं? आता बदलले बघा. ठाकरे गटात नाही जमले. लक्ष द्या जरा, नीट ऐका, नीट ऐका. तर घरात वागताना माणसानं प्रेमानं वागावं. आणि आता पुढचा विचारतो, रस्त्याने चालताना माणसानं नेमानं चालावं का प्रेमानं चालावं? नेमानं चालावं, नाहीतर प्रेमानं चालताल. असं नाही करायचं. प्रेमानं नाही चालायचं, रस्त्यानं नेमानं चालायचं. किती सोपं आहे बघा. सोपं आहे. संसार सोडायचा म्हणजे काय? नेमानं करायचा. विधीने सेवन विषय त्यागात्य समान. ऐका, संसार सोडायचा म्हणजे नेमकं काय? तर करायचा पण त्याच्यात अडकायचं नाही, त्याच्यात चिटकायचं नाही. लोक म्हणतील करायचं आणि अडकायचं नाही, कसं काय? ही अडचणच आहे.
राहायचं त्याच्यातच, करायचा संसार, पण त्याच्यात कुठं चिटकायचं नाही. म्हणजे कसं काय सांगतो. तुम्हाला नारळ माहिती आहे का? बोला ना. वाळलेला नारळ माहिती आहे का? वाळलेल्या नारळाच्या आत खोबळा असतो का? खोबळा असतो. कुठं असतो तो? कवटीच्या आत असतो. तो नारळ जर असं हलवलं ना ऋषिकेश, तर कसा खडबड वाजतो. बरोबर. म्हणजे त्या नारळाच्या कवटीच्या आत खोबळा नसतो का? असतो. पण आत राहून सुद्धा त्यानं कवटी सोडून दिलेली असते. संपलं ना राव कीर्तन. अजून किती वेळ बोलू मी तुम्हाला? दादानो, बंगला, गाडी, उद्योग, व्यवसाय, नोकरी, शेती, प्लॉटिंग, जमीन, या सगळ्यात राहा, पण त्या वाळलेल्या खोबळ्यासारखं राहा. आत राहून कशाशी चिटकू नका. याचं नाव आहे सोडीला संसार. का अजून बी नाही कळलं? अजून सोपं करू, अजून सोपं करतो. तुम्हाला चिक्कू माहिती आहे का? चिक्कू तुम्ही नाहीत ना चिक्कू? बर ठीक आहे. तर चिक्कू मध्ये बी असतो का? कुठे असतो? आतमध्ये असतो. आता बघा, तो चिक्कू जर फोडला तर त्या बियाला त्या चिक्कूचा काही मांसल भाग, घाण लागलेली असते का? बोला. कसा असतो तो बी? स्वच्छ, निर्मळ. कुठे राहून? आतमध्ये राहून. अगदी राहिलाय चिक्कूतच, पण स्वच्छ आणि निर्मळ आहे. दादानो, तसा संसारात जरूर राहा, पण चिक्कूतल्या बियासारखं राहा. अंगाला थोडी सुद्धा घाण लागू देऊ नका. याला म्हणायचंय सोडीला संसार, माया तयावरी फार. एक वाक्य ऐकायचं आणि घरी जायचं. एक वाक्य ऐका. आजच्या सगळ्या कीर्तनातून आपण देवानं आपल्यावर प्रेम करावं, त्या देवानं प्रेम करायच्या लायकीचं आपण बनावं, एवढीच भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आणि देवाच्या प्रेमाला पात्र असलेलं जीवन कोणतं असेल तर वैकुंठवासी श्यामबाबा हे देवाच्या प्रेमाला पात्र असलेलं जीवन आहे. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम झालेली सेवा संत श्रेष्ठ श्यामबाबांच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. आणि स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेने, संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या कृपेने, गावातले सगळे वैष्णव, इथे टाळ घेऊन उभा राहिलेले सगळे आमचे गुरुबंधू महाराज मंडळी, गोड असे दर्जेदार मृदंगाचार्य, परिसरातून या गावातून आलेले सर्वच क्षेत्रात चांगलं काम करणारे आदरणीय श्रोते, आपल्या सर्वांच्या पवित्र दर्शनाचा सुयोग आज आदरणीय सदानंद महाराज यांच्या जबरदस्तीमुळं, प्रल्हाद महाराज वाघ या गावचे सुपुत्र यांच्या स्नेहामुळं, माझे पारमार्थिक आदरणीय परमस्नेही हरिभक्तीपरायण अशोकराव अण्णा करमाडकर यांच्या उपस्थितीत मला आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. उभे राहिलेले वैष्णव, माझे आजूबाजूला बसलेले वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार महाराज मंडळी, या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. कीर्तनाची तुमची वेळ 8:30 ते 10:30 आहे, पण मी 8 ते 10 असं करायला सांगितलं होतं. मी 8 वाजता इथे येऊन उभा राहिलो आणि आता 10 वाजून 35 मिनिटं झाली, म्हणजे जवळपास 35 मिनिट ओव्हरटाईम झालं बरं का. हा म्हणजे तुम्हाला माहीत असलं म्हणजे महत्त्वाचं, दुसरं काय नाही. असं हिशोबाला व्यवस्थित. तेव्हा मी इमानदारी करणारा प्राणी आहे आणि बिचाऱ्याने इमानदारीनं खूप जीव घातले.
अगदी गरम गरम जेव घातले, मग खाल्लेल्या अन्नाला जागलं पाहिजे. आणि तेव्हा तशी मी इमानदारी केलेली आहे. दादानो, आयुष्यात इमानदारी सोडू नका. सत्य परेशान होता है लेकिन पराजित नहीं. म्हणून जीवनामध्ये इमानदारी कधी सोडू नका. इमानदारीने परमार्थाची साधना करा. देव नक्की कृपा करेल अशी भावना प्रगट करूया. पुन्हा एकदा आलेल्या सर्व श्रोत्यांना, माझ्या माता भगिनींना सगळ्यांना धन्यवाद देतो. टाळकऱ्यांना हृदयापासून वंदन करतो. आणि मी तुमचा अर्धा तास अधिक घेतला त्याबद्दल आपली क्षमा याचना करतो. यानंतर तुम्ही माझा वेळ घेणार नाही अशी अपेक्षा बाळगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले ते पुरे वेरे वाकुळे उतरे. आहे उच्चारीला अधिकार नाकुला. परा क्षमा पराध